इंदोरीकर महाराजाचं कीर्तन ऐकायला गेलो होतो आणि मग कीर्तनच संपलं जाईपर्यंत. तर चला सांगतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा विष्णू सुरवसे. इकडे डाळिंबला आलतो आणि इकडे जरा औषधे घेतलो आणि इकडे मिठकऱ्याच्या दुकानामध्ये येऊन सुतळी घेतलो. आता सुतळीचा काय विषय आहे ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. डाळीमध्ये असं मोठमोठे पॉम्पलेट लावण्यात आलं होतं. नेमकं काय विषय आहे ते बघावं म्हणून जवळ आलो इथं. धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळींमध्ये भव्य असं कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाचे आयोजक होते शरण पाटील फाउंडेशन कडून. मग इकडे जिल्हा परिषदेच्या ग्राउंडवर आलो आणि बैठलो जरा. अजून सेटअप बसवायचं काम चालू होतं. मग आता खूप वेळ अजून कार्यक्रम चालू व्हायला म्हणून मी इकडे जरा शेताकडे आलो आणि जरा काम येते का केलं जरा शेताकडचे काम. आणि ही पोरं लवकर निघाला, जरा जास्तच उशीर झाला. मग इकडे निघालो आम्ही इकडे कीर्तन ऐकण्यासाठी. बसा आमच्या बोकांडी. गावातून कीर्तन ऐकायला गेलेल्या माणसाच्या गाड्या वाटणं येतात आता दिसला. त्यामुळे आता म्हटलं संपलं काय की कीर्तन म्हणून तरी बी आलो इकडं डाळिंबमध्ये. इथं आलो डाळिंबमध्ये नाही तर आम्हीच काय इथं बेळ म्हणून मी 2-3 पोरं आले होते. मग त्यांना बी काय महाराजाचं कीर्तन ऐकायला भेटलं नाही. मग इथं स्टेजवर पोरं फोटो हे काढला ते वाटलं जरा लांबून महाराज आहेत काय की म्हणून मग इथं जवळ येऊन बैठलो तर काही गावातलेच होते वारकरी मंडळी त्याच्यासोबत फोटो काढत होते. आता महाराजाचं काय दर्शन झालं नाही. मग चला म्हणलो जाऊ आता आलेल्या वाटणं आपल्या गावात म्हणलो. इकडं निघालो तर गावाकडं पाऊसच चांगलीच थेंबी उरली. पण चांगलं पाऊस लागल्यावरती इकडं चिंचेच्या झाडाखाली थांबविलो आणि इकडे एका पत्र्याच्या आडवं उभारलो जरा. पाऊस काय कमी व्हायचं नाव घेणं गेलं तर मग प्रसादला म्हणलो गाडी घे बाबा म्हणलो. आता आपल्याला पावसात काय गाडी घ्यायला जमणार म्हणलो. मग इकडं आलो गावात आणि गावात काय पावसाचं एक थेंब पडायला नाही बघा. नशीब गांडू जर राहिलं की असंच काहीतरी होते आपल्यासोबत. मग चला भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमच्या भावाला फॉलो करून घ्या. धन्यवाद.